नमस्कार. जय जवान या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. महर्षी व्यास म्हणतात की क्रियाशून्यतेपेक्षा चुकीच्या मार्गाने जाणे अधिक बरे. निष्क्रिय मनुष्य जागेवरच कुजत बसेल, चुकीच्या मार्गाने जाणारा योग्य मार्गावर येऊ शकेल. म्हणून मित्रांनो, नेहमी कार्यरत राहा. गोष्टीचं नाव आहे द्वेष. द्वेषाने द्वेष वाढतो. दोन मित्रांची गोष्ट आहे. कोणीतरी म्हणलेलं आहे की मैत्री करणं हे मातीवर मातीनं माती लिहिण्यासारखं आहे. मैत्री करणं हे मातीवर मातीनं माती लिहिण्यासारखं आहे, परंतु मैत्री निभवणं हे पाण्यावर पाण्यानं पाणी लिहिणं जसं आहे. मैत्री निभवणं फार अवघड असतं. बघा, दोन मित्रांची गोष्ट आहे. फार महाभारतकालीन प्राचीन काळी गोष्ट आहे. आपल्या द्रोणाचार्य आणि त्यांचा मित्र द्रुपद, लहान असतानाची त्यांची गोष्ट आहे. दोघं एकाच आश्रमात शिकत असतात. द्रोणाचार्यांच्या वडिलांचाच आश्रम असतो, भरद्वाज ऋषींचा आश्रम. भरद्वाज ऋषी अत्यंत गरीब असतात, म्हणजे परिस्थितींची फारच गरीब असते. आणि तिथंच द्रुपदाचे वडील आपल्या मुलाला त्यांच्यापाशी शिकायला होतात. आणि मग हे सहाध्यायी होतात, द्रुपद आणि द्रोणाचार्य. लहानपणीचे सहाध्यायी. दोघांची अतिशय जीवलग मैत्री होती. वनात राहणारी, शिक्षण घेणारी. तर द्रुपद बोलताना बोलायचं, आगळ पगळ बोलणार होता जरा द्रुपद. सांगायचं की द्रोणाचार्याला म्हणायचं, तुझी गरिबी असली तर काही काळजी करू नकोस, मी उद्या राजा होणार आहे. इथनं गेल्यानंतर मी राजा होणार आहे आणि मी राजाच्या वेळेला होईन त्यावेळेला माझं राज्य तुझंच आहे असं समज. आणि तुला कधीही तू ये, मला जे सुख मिळेल ते आपल्या दोघांचं सुख असेल. बोलण्यात त्यावेळेला लहानपणची मैत्री तुम्ही बोललेलं होतं. पण नंतर झालं, दोघांचं शिक्षण पूर्ण होतं. द्रुपद राजा निघून जातो आणि तिकडे तो खरोखरचा राजा होतो, राजपुत्रच असतो. गेल्यानंतर त्याला राज्याभिषेक होतो आणि तो राजा होतो. इकडे द्रुपदाची परिस्थिती, द्रोणाचार्यांची परिस्थिती मात्र आहे अशीच असते. गरीबत दिवस कंठीत असतात. आणि काही दिवसात त्यांच्या भरद्वाज ऋषींचं निधन होतं. आश्रमाची जबाबदारी द्रोणाचार्यांची होती. द्रोणाचार्य आपल्या आश्रम चालवित असतात आपल्या कृतीप्रमाणे. आणि नंतर आता आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी त्यांना लग्न करणे, गृहस्थाश्रम स्वीकारणं भाग असतं. म्हणून ते गृहस्थाश्रम म्हणजे पत्नीच्या शोधात ते पडतात. आणि त्यांना समजतं की कृपाचार्यांची बहीण उपवर आहे आणि तिचं सुद्धा लग्न करायचं आहे. कृपाचार्यांची बहीण कृपी यांच्याबरोबर त्यांचा विवाह होतो. कृपी ऋषींचीच मुलगी असते कृपी सुद्धा. त्यामुळं सोशिक असते, शांत असते, समजून घेणारी असते, सुसंस्कृत असते. ती दोघं येतात आश्रमात. आपल्या तुटपुंजे आहेत, त्यांचा प्रपंच चालू होतो दोघांचा, द्रोणाचार्यांचा आणि कृपीचा. आनंदात दिवस चाललेले असते. पण नंतर त्यांना आपत्ती प्राप्ती होते. म्हणजे अश्वत्थाम्याचा जन्म होतो. अश्वत्थाम्याचा जन्म झाल्यानंतर जरा त्यांना थोडीशी चणचण भासायला लागते. कारण या दोघांचं माधुरी मागून आणलेलं चालत होतं, परंतु आता मूल आल्यानंतर जरा अवघड होतं. अश्वत्थामा ज्यावेळेला खेळणे बागडण्याच्या वयात येतो त्यावेळेला ते आपल्या मित्रांच्यात खेळायला जातो. त्यावेळेला बाकीची मित्र आपल्या घरातनं दूध वगैरे पिऊन येतात. आणि द्रोणाचार्यांच्याकडे एक गाय सुद्धा नसते की आपल्या मुलाला दूध द्यावं. म्हणजे आपल्या मुलाला दूध न देणे इतपत त्यांची परिस्थिती असते. मग त्याची मित्रमंडळी दूध पिऊन येते म्हणलं ना, अश्वत्थामा सुद्धा आपल्या आईकडे येतो, दुधाचा हट्ट करतो. त्यावेळेला ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, पण शेवटी बालहट्टच असतो. तो रडून आकांत करतो. शेवटचा पर्याय म्हणून कृपी एक वाटी घेते, त्या वाटीत पीठ कालवते, त्यात पाणी ओतते, ते ढवळते आणि त्याला दूध म्हणून प्यायला देते. अश्वत्थामा काय लहानच मुलगा असतो, ते पाणी पितो, पिठाचं पाणी, आणि आनंदाने उड्या मारित तो आपल्या मित्रांच्यात जातो. मी सुद्धा दूध पिऊन आलो म्हणतो, सगळ्यांना सांगतो. हा प्रसंग ज्या वेळेला द्रोणाचार्य बघतात त्यावेळेला त्यांचं मन, वडिलांचं मन हेलावतं की म्हणजे आपण आपल्या मुलाला दूध सुद्धा देऊ शकत नाही. त्यावेळेला ते कुठेही याचक न स्वीकारलेली द्रोणाचार्य म्हणते, आता कोणाला तरी मागायचं म्हणून ते आपल्या मित्राकडे जातात. म्हणते त्याला एक गाय मागावी आपण. म्हणते आपल्या पत्नीला मुलाला घेतात आणि याकडे जातात, द्रुपद राजाकडे जातात.
द्रुपद राजाला त्यांची फटका अवतार यांचा त्या राजवाड्यात त्यांना काही प्रवेशच मिळत नाही. कितीतरी मिन्नत वगैरे करून शेवटी त्यांना प्रवेश मिळतो. समोरनं द्रुपद राजा येत असतो. द्रुपद राजा त्याकडे बघतो, याला वाटतं की आपल्याला आनंद होईल आपला बालपणीचा मित्र बघितल्यानंतर. पण द्रुपद राजा त्याच्या मस्तीतच असतो, ऐश्वर्याच्या मस्तीत असतो. तो त्यांना ओळख देत नाही. ओळख परत म्हणतं, अरे तू लहानपणीच्या गोष्टी कशाला काढतोस म्हणतो. आता तू त्यावेळेचा काळ वेगळा होता, आता मी राजा झालेलो आहे. तुझी अवस्था, तू एक भिक्षुक ब्राह्मण मायादाराला आलेलायस आणि म्हणते आलायस तर आता थोडंफार खा नाही आपल्याला निघून जा, तुला बाकीचं काही माझ्याकडे मिळू शकत नाही. त्याला तो उडवून लावतो. द्रोणाचार्यांना अत्यंत वाईट वाटतं की आपल्या लहानपणीच्या मित्रानं ज्यानं आपल्याला आश्वासन दिलं होतं त्या मित्राकडून आपल्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर फार त्यांना अतिशय दुःख होतं. आणि ते हस्तिनापूरला जातात आणि तिथं नोकरी बत्करतात. खरं तर त्यांचा तो स्वभाव नसतो, कारण ह्यांना धनुर्विद्येचं अतिशय ज्ञान असतं. त्यामुळे ते शस्त्रास्त्राचं शिक्षण राजपूत पुत्रांना देण्यासाठी तिथं आपली नियुक्ती करून घेतात. आणि त्यांचं मग नंतर चांगलं चालतं, सगळं व्यवस्थित राहतं. सगळ्या राजकुमारांना ते उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण देतात. आणि ज्या वेळेला असा प्रसंग येतो की राजपुत्रांनी काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची असते याला आपल्या गुरूंना, त्यावेळेला ते म्हणतात की मला तुमच्याकडे एकच दक्षिणा पाहिजे की मला द्रुपद राजाला जिंकून माझ्यासमोर उभा करायचा आहे. सगळे राजपुत्र गुरुची आज्ञा म्हणून सगळे राजपुत्र लगेच निघतात. दुर्योधन, दुःशासन, कर्ण ही एका मार्गाने जातात आणि पांडव एका मार्गाने जातात जिंकण्यासाठी. हा द्रोणाचे दुर्योधन लवकर जातो म्हणून आपण आधी द्रुपदाला जिंकायचं आणि आपल्या गुरूंच्या समोर आणून उभं करायचं पण हा जातो. पण द्रुपद सुद्धा फार शूर असतो, तिची मुलं सुद्धा शूर असतात. ती ह्यांना पिटवून लावतात, कर्णाला, द्रुपदाला आणि दुःशासनाला, आणि त्याच्या सैन्याला पिटवून लावतात. मग त्यावेळेला मग भीम आणि अर्जुन पुढे सरसावतात आणि द्रुपदाचा पराभव करतात, त्याला बांधतात आणि आपल्या गुरूंच्या समोर आणून उभा करतात. त्यावेळेला द्रोणाचार्य त्याला म्हणतात की मी तुला फक्त मला ह्या शस्त्रास्त्राचं मला खरं तर ज्ञानदानाच्या कार्यात हे करायचं होतं, माझं आयुष्य व्यतीत करायचं होतं, पण निव्वळ तुझ्यामुळं मला शस्त्र हातात घ्यावं लागलं आणि सगळा कारणीभूत तू आहेस आणि तुला दंड म्हणून तुझं आता सगळं राज्य मी जिंकलेलंच आहे म्हणले, तरी सुद्धा तुला त्यातलं मी अर्ध राज्य माझ्या स्वइच्छेने देतोय, अर्ध्या राज्याचा मालक मी राहीन, अर्ध राज्य तुला. आणि त्याला घालवून देतात तिथून. द्रुपदाच्या डोक्यात ती खुन्नस, एका भिक्षुकाने, एका भटानं आपला अपमान करावा, आपलं सगळं नाहीच करावं, हे त्याच्या मनात तिडीक निर्माण झालेली असते. आपलं ते सगळं हरलेला असतो, आपले पुत्र हरलेले असतात. मग तो असा विचार करतो की कुठल्याही परिस्थितीत द्रोणाचार्याला हरवणारा पुत्र आपण निर्माण करायचा, देवाची आराधना करून किंवा यज्ञयाग करून. म्हणून तो त्या शोधात पडतो. त्याला सगळं हे गुप्त पद्धतीनं करायचं असतं, कारण द्रोणाचार्यांना जर समजलं तर ते फार तेज आपला नाश करायला सुद्धा कमी करणार नाहीत. म्हणून हे अत्यंत गुप्ततेत कार्य तो करायचा प्रयत्न करतो. मग त्याला एका ठिकाणी समजतं की याज आणि उपयाज हे दोन भाऊ आहेत ऋषी, ते असला यज्ञ करू शकतील. म्हणून तो त्यांच्याकडे जातो. ते आधी त्याला उडवूनच लावतात, पण सुद्धा हा त्यांची सेवा करतो, तिथं राहतो, त्यांची सेवा करतो, त्यांना प्रसन्न करतो आणि त्यांच्याकडनं त्यांना सांगतो की माझा हा यज्ञ तुम्ही करा, मला अशा पुत्राची प्राप्ती पाहिजे की जो द्रोणाचार्यांचा नाश करेल, त्याचा वध करेल, असा पुत्र मला पाहिजे. मग तो म्हणतो मी तुम्हाला इसारत म्हणून 80,000 गायी देतो आणि यज्ञ झाल्यानंतर तुम्हाला आणखी पुष्कळ द्रव्य देईन, असं तो त्या सांगतो ऋषींना. आणि त्यानंतर घेऊन येतो, म्हणजे यज्ञ पूर्ण करतो, त्यांना पुत्र होतो त्याला, म्हणजे दुष्टदम्न आणि ती अग्निशिखा म्हणजे द्रौपदी, हे दोन त्याला त्या यज्ञातून आपत्ती मिळतात. हा पुढचा वेगळा गोष्ट आहे. पण माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो. एक गाय आपल्या जीवाभावाच्या लहानपणीच्या मित्राला जो राजा एक गाय देऊ शकला नाही, तो त्याच्या नाशासाठी 80,000 गायी आणि कितीतरी धन द्यायला तयार झाला. म्हणजे माणूस
द्वेषामुळं माणूस किती घसरतो यासाठी या गोष्टीतून शिकण्यासारखं आहे. आपण सुद्धा आपल्या आयुष्यात कसं वागायचं हे आपण ठरवायचं आहे. गोष्ट आवडली असेल तर निश्चित लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय श्रीराम.